नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची 111वी वार्षिक सभा मोठ्या गोंधळात पार पडली। खाजगी विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रश्नावरून सर्वसाधारण सभेत मोठा राडा झाला। विद्यापीठ स्थापनेच्या मुद्द्यावरून बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच हमरातुमरी झाली। यावेळी सभेत खाजगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची होती। याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता, परंतु या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शविला। संस्थेचे विद्यमान सरचिटणीस आणि पदाधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचा वापर करीत असल्याचा दावा यावेळी विरोधकांनी केला। आणि ज्यांना इथं राजकारण करायचे ते जे काही मुद्दे मांडतायत ते अत्यंत गैरलागू आहेत। ही संस्था 10,000 सभासदांची आहे आणि विद्यापीठ सुद्धा 10,000 सभासदांच्याच मालकीचं राहील। या विद्यापीठावरती संपूर्णपणे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यकारिणीचं सभासदांचं कारभार असणार आहे, त्यांचंच वर्चस्व असणार आहे, इतर कोणी नसणार आहे। शासकीय नियमाप्रमाणे फक्त अभ्यास मंडळ वगैरे जे काही असतात त्याच्यावरती एक दोन प्रतिनिधी असतात, परंतु संस्थेचा कारभार सगळा आर्थिक व्यवहार हा संस्थेच्याच माध्यमातून होईल। संस्थेचेच ऑडिटर त्याचा ऑडिट करतील, त्याची मंजुरी सुद्धा संस्थेच्याच कार्यकारिणीमध्ये घेतली जाईल। आणि जशी वार्षिक सभेमध्ये आपण इतर शाखांच्या बाबतीमध्ये ऑडिटला मंजुरी घेतो तशीच मंजुरी या विद्यापीठाची सर्व महाविप्रच्या सभासदांसमोर त्या ठिकाणी आर्थिक मांडणी करून त्याला मंजुरी घेतली जाईल। हे इतकं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही, याच्यामध्ये आम्हाला कुठलंही खाजगीकरण करायचं नाही। आणि संस्था ही आमची आई आहे, या बाबतीमध्ये आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत। या बाबतीमध्ये असं आमचं कोणालाही वाटत नाही की हे खाजगी व्हावं किंवा एखाद्या कुटुंबाचं व्हावं, आणि तसे आमच्या महाविप्र समाजात सुद्धा होऊ देणार नाही। त्यामुळे विरोधकांनी कृपा करून अशा प्रकारचे गैरसमज हे या विद्यापीठाच्या निर्मितीला पसरू नयेत। महाविप्र विद्यापीठ काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? घटनेनुसार तुम्ही शाळा, कॉलेजेस, शाखा ज्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहे त्या काढू शकतात, त्या चांगल्या पद्धतीने चालवू शकतात, पण नवीन विद्यापीठ काढायचं हा अधिकार घटनेनं तुम्हाला दिलेला नाही। कारण ह्याच्यामध्ये महाविप्र विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे, त्यामुळे हा विषयच बेकायदेशीर आहे। हा आपण लगेच थांबवावा आणि सभासदांनी याला विरोध करावा ही माझी विनंती आहे। विद्यमान सरचिटणीसांनी स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।